तर गाईज नाश्ता वगैरे झाला आमचा. आम्ही स्कूटी रेंट केली इथे तुम्हाला. तर गाईज वेलकम टू द डे 3 ब्लॉग. 3rd या 4th डिपेंड करतात पार्ट कसे बनतील. ते द्वारका स्टेशनला उतरलो आम्ही. मयूर इकडं फ्लॅग दाखवतो तुम्हाला. इंडियाचा फ्लॅग किती भारी दिसतो बघा. लहरचं पूर्ण काय व्ह्यू आहे. स्टेशन पण खूप सुंदर आहे. मंदिरासारखं स्टेशन दिसतंय. छान सुंदर स्टेशन आहे. फार काय बघण्यासारखं आहे गुजरातमध्ये. आता आपण बघू रूम शोधायला चाललो आपण. रूम घेऊन मला रूमचा टूर करू. तर गाईज पोचलेलो आम्ही द्वारकेला. रात्रभर झोपून 7 दिवसाची ट्रिप झालेली आमची. मला कसं वाटतं झोपून? आज झोपायला भेटलं झाली. आज आम्हाला सीट वगैरे आमचं बुक होतं सगळं. आता आम्हाला रूम वगैरे शोधायची. तर आम्ही इथून वगैरे द्वारकेला जाणार. 2-3 किलोमीटर आहे स्टेशनवरून. तिथे जाऊन तिथे रूम बुक करणार. रूम घेऊन मग तिथं बाईक रेंट करून पूर्ण द्वारका फिरणं. आजचा वॉक स्पेशल असेल. खूप छान असेल. खूप काही कंटेंट भेटेल तुम्हाला. तर स्टे ट्यून. तर गाईज रिक्षामध्ये बसलोय आता. 50 रुपये घेतात पर पर्सन. तुम्ही येऊ शकता. जो रिक्षा भेटते द्वारकापर्यंत मंदिरापर्यंत 50 रुपये पर पर्सन. आम्ही दोघं मयूर मागे बसला. 100 रुपये दोघांना घेतले. रूमच्या इथे बघूया कसा रूम असतो. तर गाईज आपल्याला रूम भेटलेले आहे. रूम दाखवतो कसे आहे. असे काही रूम आहे. ठीकठाक रिजनेबल रेटमध्ये. हे बघ मयूर 1300 रुपयामध्ये आहे. आम्हाला 24 आवर्स पूर्ण. तिकडे वॉशरूम आहे. टी व्ही पण आहे. नॉन AC रूम आहे पण ठीकठाक आहे. या साईडला मस्त खिडकी पण आहे. प्रकाश पण छान. सुंदर असा रूम आहे. खूप छान आहे. खूप छान. मयूर सो गाईज आपण रेडी झालेलो आहेत. आता आपण निघणार आहोत थोड्या वेळाने. माझा आउटफिट दाखवतो आजचा. 1 मिनिट. हा असा काय आउटफिट आहे ते करत होतो. कमेंटमध्ये सांगा कसा दिसतोय. आणि हा मयूर बसला इकडं. फोटो काढून झाले त्याचे काय. प्रेम आडवी धरावी लागते कारण की अजून दिसतो होतं भारी. चला भेटूया. हा असा काही हॉटेलचा एंट्रन्स आहे. काही दाखवता आलं नाही. लगेज होतं सोबत. लगेज इन द सेन्स बॅगच होती. तसं काही विषय नाही. आणि हा इकडे पॅन्ट्री रूम. पॅन्ट्री इन द सेन्स नाश्ता वगैरे झोपला बसला नाही. तर गाईज नाश्ता वगैरे झाला आमचा. आम्ही स्कूटी रेंट केली इथे तुम्हाला. 500 रुपयाने ती स्कूटी रेंट होते. दिवसभर तुम्ही कुठेही फिरू शकता. रात्री त्यांना आणून द्यायची परत स्कूटी. तिथे खूप काही सुविधा आहेत. टॅक्सी पण भेटते पण रिक्षावाले 2000 रुपये बोलतात. आम्ही त्यामुळे त्यांना नाही बोललो. आपल्याला इथे गाडी चालवता. स्कूटी गेली आहे. स्कूटी करून आता आम्ही फिरू इथे. बेट द्वारकेला जाणार आहे. तिथे भेटूया आता डायरेक्ट. जमलंच तर गाडी चालवताना मग ट्राय करून बघूया. चला बाय. चालू करा गाईस. तर आता आम्ही चाललोय बेट द्वारकाला. तिकडं रात्री एक मध्ये रस्ता लागतो. तो खूप भारी दिसतोय. तुम्हाला पण दाखवतो. द्वारका साईडला जर बघत असाल तर राईट साईडला तुम्हाला दिसेल एक समुद्र आहे पूर्णपणे. लेफ्टला पण बघा. मग लेफ्टचं दाखव. खांद्यावर ठेव ना माझ्या. गाईज आम्ही इथे आता पोचलोय बेट द्वारकेच्या इथं. चाललोय आम्ही आयलंडवरती. तिकडं जाण्यासाठी जहाज करून जावं लागतंय. पण मोबाईल आणि कॅमेरा सगळं ठेवायला लागतं ॲक्च्युली. तिकडे काही फोटोशूट होणार नाही. सो आम्ही फोन वगैरे ठेवतोय.
मला तिकडून आल्यावरती भेटू, बघू तिथलं काय दृश्य तुम्हाला सांगेन. हे बघा हे बघा, हे गाय के साथ श्री कृष्ण आणि बलराम. इथे गोपियों के घर माखन चोरी करता श्री कृष्ण. खूप काय बघण्यासारखं आहे, तर तुम्ही येऊ शकता. ते शेषनागाने अवतारलेला बलराम लक्ष्मणजी, हे कालिया नागावरती कृष्णदेव नृत्य करताना, कृष्ण कंसाचा वध करतानाचा आहे. खूप काही नॉलेजेबल आहे, म्हणजे फार बघण्यासारखं आहे. धनुका सुरुवात, कृष्ण कोणत्या तरी राक्षसाला मारताना, यशोदा माता सोबत कृष्ण माखन खाताना, बकासुराचा वध करताना. खूप काही आहे, तुम्ही पाहू शकता, बघण्यासारखं आहे ॲक्च्युली. खूप काही कंटेंट्स आहेत. खूप हे तर किती सुंदर आहे. क्षीरहरण लीला दाखवलेली आहे. खूप खूप तुम्हाला दाखवतो. खूप खूप सारं आहे. मी ते एक एक कंटेंट वाचत राहिलं खूप वेळ लागेल. मला दाखवतो मी. हे पहा किती सुंदर आहे. मंदिर मंदिर देखील खूप सुंदर आहे. हे पहा, हे बघा, गोवर्धन पर्वत खाते श्री बालकृष्ण जगद्गुरु शंकराचार्य, रामानुजाचार्य. संस्कृती आहे पूर्णपणे आपली. गंगाचार्य. भेट द्वारकेला आल्यावरती रुक्मिणी मला नक्की येऊन जा सगळ्यांनी. फार म्हणजे फारच म्हणजे तुम्हाला पाहायला भेटेल आपले जे पुरातन जे कोणी आपले आहेत पूर्वज किंवा ज्यांनी आपली संस्कृती जपलेली आहे, प्रत्येकांची प्रतिमा आणि महिमा इथे त्यांनी दाखवली. ॲक्च्युली इथं फार ॲक्च्युली सुंदर आहे. पाहू शकतो तुम्ही. बघा, पण खूप सारा कंटेंट आहे.